भोंदूबाबा खरातने ज्या पद्धतीनं महिलांच्यावरती अत्याचार केले, ज्या पद्धतीनं महिलांच्या म्हणजे अडचणीमध्ये सापडलेल्या महिला जेव्हा त्याच्याकडे मार्ग काढण्यासाठी आल्या, त्यावेळेला कधी ओशनो देऊन किंवा कधी भीती दाखवून, कधी रिमोटवरचा नाक दाखवून ज्या पद्धतीनं महिलांच्यावरती त्यांनी अत्याचार केलेत, ही प्रकरणं अत्यंत चीड आणणारी आहेत. त्यामुळे महिला सुरक्षित राहिला पाहिजेत, महिलांचा सन्मान राहिला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की महिलांचा सन्मान हाच स्वराज्याचा सन्मान. त्यामुळे एक राज्यसभा खासदार आणि त्यातही एक महिला खासदार म्हणून काम करत असताना माझी संपूर्णतः प्रायोरिटी ही महिलांचे प्रश्न कसे सोडवले जातील किंवा या संदर्भामधला जो शक्ती कायदा अजून पेंडिंग राहिलेला आहे तो कसा लवकरात लवकर पारित करून घेता येईल, जे कायदे आहेत त्याची कशी प्रभावी अंमलबजावणी करता येईल, या पद्धतीनं महिला सुरक्षित राहाव्यात आणि सक्षम व्हाव्यात, याकरिता मी दररोज नव्हे तर माझा प्रत्येक क्षण हा त्यासाठी मी असेल. सुषमाताई नवीन खुलासे करत आहेत, खरात प्रकरणामध्ये असेल चाकणकरांमुळे खूप खुलासे करतात, त्यावर हे बघा, मला या ठिकाणी एक वाटतं की ज्या वेळेला अत्याचाराची प्रकरणं होत आहेत त्यावेळेला त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. मला या ठिकाणी संत तुकारामांचं एक वचन आठवतं की तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. म्हणजे अशा भोंदूबाबांचा समाचार हा घेतला गेलाच पाहिजे, अशा अत्याचारांना शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनानं, पोलीस दलानं लगेचच त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि त्याला गजाआड केलं. आणि आपण बघितलं की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत त्या अशोक खरातचे काय हाल झालेले होते हे पण आपण बघितलं. परंतु केवळ चर्चेत राहण्यासाठी किंवा केवळ कुठलंही प्रकरण असेल तर त्याचा फोकस स्वतःकडे वळवण्यासाठी कुणीही अशा पद्धतीनं अशा घटनांचं राजकारण करू नये. आपल्या माध्यमातून मला आणखीन एक आवाहन करायचं आहे की अनेक लोक ज्या क्लिप्स बाहेर आलेल्या आहेत त्या समाज माध्यमांवरती फॉरवर्ड करतायत. ज्या महिला या निर्भयपणानं पुढे आलेल्या आहेत तक्रार करण्यासाठी, त्यांची ओळख कुठेही जाहीर होऊ नये. अशा पद्धतीच्या क्लिप्स फॉरवर्ड करून त्या महिलांचा सन्मान आपण धोक्यात आणू नये अशी मला सगळ्यांना विनंती करायची आहे. असं वाटतं की राजकारण म्हणजे नळावरची भांडणं नाही आहेत, राजकारण म्हणजे संगीत मानापमानाचं नाट्य नाही आहे, राजकारण म्हणजे एकमेकांचं वस्त्रहरण नाही आहे. राजकारणामध्ये लोकांच्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे, राजकारणामध्ये जनतेचं जीवन हे कसं सुखी झालं पाहिजे याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. राजकारणामध्ये टीका झालीच तर ती मुद्द्यांवर झाली पाहिजे, कामांवर झाली पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात मात्र कोण कोणाच्या बेडरूममध्ये काय करतो, कोण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो, अशाच गोष्टींच्यावरती त्या माणसाचं कॅरेक्टर असासिनेशन कसं करेल जाईल याच्यावरती जास्त फोकस आहे. त्यामुळे मला खरं तर विनंती करायची आहे सगळ्यांना की बघा, अशाच पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर महिला असतील, सर्वसामान्य असतील, यांना राजकारणाची भीती वाटू लागेल. त्यामुळे आता कुठंतरी थोडं थांबूयात.